छत्रपती संभाजीनगर पुन्हा एकदा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नावाने प्रकाश झोतात आलंय आणि कारण ठरतंय पुन्हा एकदा विट्स हॉटेल. एक हॉटेल किंमत 110 कोटींची आणि आरोप असा की ते अवघ्या 68 कोटीत हातात घेण्याचा प्रयत्न झाला. नाव जोडलेलं आहे पालकमंत्र्यांचं, त्यांच्या कुटुंबांचं आणि आता थेट राज्य सरकारचं. चौकशी जाहीर झाली आहे, हाय पॉवर कमिटी बसवली आहे, पण प्रश्न असा आहे की ही चौकशी सत्य बाहेर काढण्यासाठी आहे की प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी. कारण इतके दिवस शांत झालेलं प्रकरण आज पुन्हा एकदा महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर उफाळून आलंय. त्यामुळे या सगळ्याचा छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणार आहे हेच आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेल प्रकरण हे फक्त एका मालमत्तेच्या व्यवहारापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. हे प्रकरण आता सत्तेचा वापर, प्रशासनाची भूमिका, चौकशीची पारदर्शकता आणि सत्ताधारी सरकारची राजकीय इच्छाशक्ती यावर थेट प्रश्न उपस्थित करत आहे. कारण ज्या पद्धतीने या हॉटेलच्या लिलावाची प्रक्रिया पुढे गेली त्यावर सुरुवातीपासूनच संशयाची सावली होती. 110 कोटी रुपये बाजार मूल्य असलेलं हॉटेल 68 कोटीत खरेदी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप झाला आणि हा आरोप थेट मंत्री संजय शिरसाट यांच्या कुटुंबाशी जोडला गेला. सुरुवातीला हे प्रकरण फारसं बाहेर आलं नव्हतं, पण जेव्हा उद्धव ठाकरे गटाने या व्यवहारावर उघडपणे बोट ठेवलं तेव्हा हे केवळ आर्थिक व्यवहाराचं प्रकरण न राहता राजकीय संघर्षाचं मैदान बनलं. खासदार संजय राऊत, विधानसभा परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकामागून एक आरोप करत प्रश्न विचारायला सुरुवात केली. हॉटेल इतक्या कमी किमतीत कसं मिळू शकतं? दबाव कुणी टाकला? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, इतक्या मोठ्या व्यवहारासाठी पैसे कुठून आले? या आरोपानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी लिलाव प्रक्रियेतून माघार घेतली. वरवर पाहता हे क्लीन एक्झिट वाटू शकतं, पण राजकारणात माघार ही अनेकदा दोषमुक्ती नसते तर दबावाखाली घेतलेला डाव असतो. कारण माघार घेतली म्हणजे प्रश्न संपले असं होत नाही. उलट त्यानंतर चौकशीची मागणी अधिक तीव्र होते आणि तेच इथे घडलं. सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी हाय पॉवर कमिटी जाहीर केली. नाव मोठं, अधिकार मोठे, पण या समितीची रचना समोर येताच वाद पेटला. जिल्हा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील ही समिती आहे, ज्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल, नगर रचना, लेखा, कामगार विभाग, भूमी आलेखन अशा विविध खात्यांचे अधिकार आहेत. कागदावर पाहिलं तर ही सर्वसमावेशक समिती वाटते, पण राजकारणात कागदावरचं चित्र आणि जमिनीवरचं वास्तव वेगळं असतं. ठाकरे गटाचा आक्षेप नेमका इथेच आहे. अंबादास दानवे स्पष्टपणे म्हणतात की ज्या कार्यालयातून या प्रकरणाच्या फाईल्स फिरल्या त्याच कार्यालयांचे अधिकारी आता चौकशी करणार असतील तर त्यातून सत्य कसं बाहेर पडणार? हा प्रश्न फक्त विरोधकांचा नाही तर सामान्य जनतेचाही आहे. कारण चौकशी म्हणजे केवळ अहवाल सादर करणं नाहीये, तर विश्वास निर्माण करणं असतं. दानवेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. ही कसली हाय पॉवर कमिटी? असा सवाल करत त्यांनी हे प्रकरण पांघरून घालण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केलाय. त्यांच्या मते जर सरकारला खरंच पारदर्शकता हवी असती तर या समितीचं नेतृत्व एखाद्या वरिष्ठ सचिव किंवा मग निवृत्त न्यायाधीशाकडे दिलं असतं आणि जिल्ह्याबाहेरील अधिकाऱ्यांचा समावेश केला असता. इथे राजकीय गणित स्पष्ट आहे. शिंदे गटाचा मंत्री अडचणीत येणं म्हणजे अप्रत्यक्षपणे सत्ताधारी आघाडीची कोंडी होणं. भाजपसाठी हा विषय संवेदनशील आहे, कारण भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेणं हा त्यांचा मुख्य राजकीय दावा आहे. अशा वेळी शिंदे गटाच्या मंत्र्यावर गंभीर आरोप होत असतील तर भाजपची कोंडी होते. म्हणूनच चौकशी जाहीर झाली, पण ही चौकशी कशी जाहीर झाली यावरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. या सगळ्या घडामोडींचा थेट परिणाम छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिका राजकारणावर होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या की अशा प्रकरणांना अधिक धार येते. विरोधकांसाठी हे प्रकरण भ्रष्टाचार विरुद्ध जनता असा मुद्दा उभा करण्यासाठी संधी आहे, तर सत्ताधाऱ्यांसाठी हे नुकसान नियंत्रणाचं आव्हान आहे. ठाकरे गटाने या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे, कारण छत्रपती संभाजीनगर हा त्यांच्यासाठी भावनिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे.
शिवसेनेची पारंपरिक पकड असलेल्या या भागात शिंदे गटाला कोपऱ्यात उभं करणं हा ठाकरे गटाचा दीर्घकालीन राजकीय डाव आहे आणि विट्स हॉटेल प्रकरण त्यासाठी एक प्रभावी हत्यार ठरत आहे. आता सरकारने समितीला 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 8 दिवस म्हणजे वेगवान चौकशीचा दावा. पण इतक्या मोठ्या आर्थिक व्यवहाराची सखोल तपासणी 8 दिवसात शक्य आहे का, हा प्रश्नही उपस्थित होतो. त्यामुळे अहवाल काय येतो, त्यात कुणाची जबाबदारी ठरते आणि त्यावर सरकार काय कारवाई करतं, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. विशेष म्हणजे ऐन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर विट्स हॉटेल प्रकरण समोर येणं हे केवळ योगायोग आहे की राजकीय वेळ साधून हा विषय बाहेर आला आहे, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय. निवडणुकीच्या तोंडावर भ्रष्टाचार, चौकशी आणि हाय पॉवर कमिटी असे शब्द चर्चेत आले की त्याचा थेट परिणाम मतदारांच्या मनावर होतो. त्यामुळे हा विषय आपोआपच स्थानिक निवडणूक राजकारणाशी जोडला गेला आहे आणि त्याचे पडसाद महानगरपालिकेच्या रणधुमाळीत वेगळ्याच पद्धतीने उमटण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांची दोन्हीही मुलं कन्या हर्षदा शिरसाट आणि पुत्र सिद्धार्थ शिरसाट महापालिकेच्या राजकारणाची तयारी करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे प्रकरण फक्त एका मंत्र्यापुरतं मर्यादित न राहता थेट आगामी महापालिका निवडणुकाशी कसं जोडलं जातंय. शिवाय संजय शिरसाट हे पालकमंत्री असल्याने प्रशासन, चौकशी आणि निवडणूक वातावरण या तिन्ही गोष्टी एकाच वेळी समोर आल्या आहेत. विरोधकांसाठी हा मुद्दा सत्तेच्या वापराचा आणि नैतिकतेचा प्रश्न बनू शकतो, तर सत्ताधाऱ्यांसाठी ही प्रतिमेची मोठी कसोटी ठरणार आहे. म्हणूनच प्रश्न इतकाच नाही की विट्स हॉटेलचा व्यवहार योग्य होता की अयोग्य. खरा प्रश्न असा आहे की सत्ता असताना चौकशी किती निष्पक्ष असू शकते आणि जर या अहवालातून कुणालाच धक्का बसला नाही तर जनतेचा विश्वास कुठे जाणार. छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात हा मुद्दा पुढे किती पेट घेणार आणि हा हाय पॉवर अहवाल खरंच सत्य बाहेर काढणार की इतिहासात आणखीन एक फाईल बनून राहणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विट्स हॉटेल प्रकरण समोर येणं हे योगायोग आहे की राजकीय डाव. पालकमंत्री आणि त्यांच्या कुटुंबाशी जोडल्या गेलेल्या या वादाचा निकाल मतदार कसा लावतील असं तुम्हाला वाटतंय? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.